देवीची उपासना किती सोप्या पद्धतीने तुम्ही केली तरी सुद्धा देवी प्रसन्न होते हे आपल्याला मागील अध्यायामध्ये नक्कीच कळलं असेल. तर चला मग पुढे सुरुवात करूया कथेस. शक्ती देवतांचा आविर्भाव. श्री नारायण नारदमुनीला म्हणाले, हे महर्षी, गणेश, जननी दुर्गा, राधा, लक्ष्मी, सरस्वती आणि सावित्री या 5 देवतांना प्रकृती असे म्हणतात. त्यावेळी नारदाने विचारले, त्यावेळी प्रकृतीचा आविर्भाव कसा काय झाला? तिचे लक्षण कोणते? त्यांचे हे 5 प्रकार कसे झाले? त्यांचे चरित्र काय? यासंबंधी आम्हाला सांगावा. श्री नारायण त्यावेळी म्हणाले, हे वत्सा, प्रकृतीचे खऱ्या अर्थाने कोण कसे काय वर्णन करू शकेल? तरी पण धर्माने जे काही मला सांगितले होते ते मी आता तुला सांगतो ते ऐक. प्र म्हणजे प्रकृष्ट वाचक, कृती म्हणजे सृष्टी वाचक. अशा प्रकारे सृष्टीमध्ये परम प्रवीण देवी हीच प्रकृती समजली जाते. सत्वगुणांच्या अर्थाने प्र शब्द, रजोगुणाच्या अर्थाने कृ शब्द आणि तमोगुणाच्या अर्थाने ती शब्द मानतात. अशा प्रकारे सत्व, रज, तम या त्रिगुणात्मक रूपाला शक्तीचे सृष्टीकरण करणारे प्रकृती रूप मानतात. प्रथम या अर्थाने प्र सृष्टी या अर्थाने कृती असा अर्थ घेऊन सुद्धा जी देवता सृष्टीच्या आदिकालापासून विद्यमान आहे ती प्रकृती होय. सृष्टीच्या आरंभी परब्रह्म स्वतः प्रकृती आणि पुरुष या 2 रूपात असतात. अशा वेळी त्यांचे दक्षिण अंग म्हणजेच पुरुष आणि वामांग म्हणजे प्रकृती होय. प्रकृती ब्रह्मस्वरूपात नित्य सनातनी असून तिच्या ब्रह्माचे सर्व गुण विद्यमान असतात. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये दाहक शक्ती नेहमी संपन्न राहते त्याप्रमाणे ही गोष्ट होय. म्हणूनच ज्ञानी योगीजन स्त्री आणि पुरुषात काही भेद मानित नाही. ते म्हणतात की सत आत्सत सर्व काही ब्रह्ममय होय. श्रीकृष्ण स्वतंत्र पुरुष असून जेव्हा ते सृष्टी निर्माण करू इच्छितात त्यावेळी मूळ प्रकृती रूपी ईश्वरी देवीचा आविर्भाव होतो. नंतर त्याच वेळी प्रकृतीच्या आदेशानुसार सृष्टी निर्माण करण्यासाठी तिची 5 रूपे होतात आणि ही रूपे भक्तांच्या अनुरोधामुळे त्यांच्यावर कृपा करण्यासाठी वेगवेगळी रूपे धारण करतात. गणेशाची आई दुर्गा हीच शिवरूपा आणि शिवप्रिया होय. तीच नारायणी विष्णुमाया आणि पूर्ण ब्रह्मस्वरूपिणी होय. ती सृष्टी, पुष्टी, लक्ष्मी, धृती, माया व श्रीकृष्णाची सर्व शक्ती स्वरूपा होय. श्रुतीने तिचे गुणगान केले आहे. ती अनंत गुणी व अनंत रूपी आहे. तिच्या मनात तिच्या अनंत रूपांविषयी आता मी कथन करीतो. शुद्ध सत्व स्वरूपाची आहे तीच पद्मा होय. तिलाच परमात्मा म्हणतात. सर्व संपत्तीची ती निर्मिती होय. सर्व अन्न पदार्थ तिचीच रूपे होतात. प्राण्यांमध्ये जीवन धारणेसाठी तिने ही रूपे घेतली आहेत. ती सती महालक्ष्मी वैकुंठामध्ये नेहमी पतिसेवा परायण असते. ती स्वर्गाची स्वर्गलक्ष्मी होय. माणसाच्या घरातील गृहलक्ष्मी तीच होय. दयास्वरूप तीच होय. विद्यारूप सिद्धी देणारी तीच होय. श्रुती तिला जगदंबा म्हणतात. तीच 4 वर्ण, 4 वेद आणि छंद यांची माता होय. ती सर्व संस्कार स्वरूपिणी होय. तिची सावित्री तीच गायत्री होय. पंचप्राणांची अधिष्ठात्री, रासक्रीडेची अधीश्वरी, संतोष आणि हर्षाची मूर्ती, निर्गुण निराकार, इच्छा आणि अहंकार रहित अशा या देवीच्या 5व्या स्वरूपाला वेदाद्वारे जाणता येते. त्यामुळे देव आणि मुनींनाही तिला आपल्या नेत्रांनी पाहणे संभव झाले नाही. वराह अवताराच्या वेळी ती अवतीर्ण झाली होती. त्याचप्रमाणे वृषभानूची मुलगी म्हणून तिने जन्म घेतला होता. म्हणून ती ह्या भारत देशात सर्वांना दिसू शकली होती. हीच 5वी देवी म्हणजे राधा होय. जगातील स्त्रिया ह्याच देवीच्या प्रतिस्वरूपा होतात. गंगा ह्याच 5 देवतांनी गर्भरूपी अंशभूताय होय. ती विष्णूंच्या विग्रहाने उत्पन्न झाली. तिचा रंग पांढऱ्या कमळाप्रमाणे होय. तुळस ही सुद्धा प्रकृतीची प्रधान अशुंभता होय. ती विष्णुप्रिय असून विष्णूच्या चरणांचे आभूषण होय. तप, संकल्प, पूजा इत्यादी सर्व शुभकर्मे हिच्याच द्वारा संपन्न होतात. भारतात तुळशीला कल्पवृक्षाप्रमाणे मानतात. प्रकृती देवीचा आणखीन एक प्रमुख अंश म्हणजे जरात्मक देवी होय. ही कश्यपाची मुलगी आणि शिवाची परम विदुषी शिष्या होय. ती शेषनागाची बहीण नागेश्वरी किंवा नागमाता म्हणून ओळखली जाते. देवसेना या नावानेही देवीचा आणखीन एक अंश प्रसिद्ध आहे.
षष्ठी देवी म्हणतात. तिचाच अपभ्रंश सटवाई होय, म्हणून तिची 12ही महिने पूजा करतात. मंगलचंडी नावाची देवी आणखीन एक प्रमुख अंश आहे. ही नेहमी मंगल करणारी देवी होय, परंतु संहारकाली ती क्रोध स्वरूपी होते, म्हणून तिला मंगलचंडी असे म्हणतात. हिचे मंगळवारी पूजन करावे. प्रकृतीचे आणखीन एक रूप काली होय. ही योग स्वरूपिणी बल विक्रम देणारी असून शुभ निशुंभाच्या युद्धसमयी तिने दुर्गेला मदत केली होती. तिला रत्नगर्भा असेही म्हणतात. देवीच्या पत्नीला देवी असेही आपण म्हणतो. त्या अर्थाने अग्नीची पत्नी स्वाहादेवी होय. यज्ञाची दीक्षा पितरांची पत्नी स्वधा होय. वायूची पत्नी स्वस्ती देवी होय. गणेशाची पत्नी पुष्टी होय. ईशानाची पत्नी संपत्ती होय. कपिलांची वृत्ती, मोहाची दया, पुण्याची प्रतिष्ठा, सुकर्माची कीर्ती, उद्योगाची क्रिया, अधर्माची मिथ्या, तिचा भाऊ कपट होय. सुशील ह्याच्या 2 बायका असून एक शांती दुसरी लज्ज. ज्ञानाच्या 3 बायका आहेत, बुद्धी, मेघा व दुती. यात 3 बायका होती. धर्माची मूर्ती रुद्राची कालाग्नी, तिलाच निद्रा किंवा सिद्धयोगिनी म्हणतात. संध्या, रात्री आणि दिन ह्या काळाच्या 3 बायका आहेत. निद्रेची कन्या तंद्रा होय. ही तंद्रा आणि प्रीती म्हणजे सुखाच्या 2 बायका. श्रद्धा आणि भक्ती ह्या वैराग्याच्या बायका होय. देवांच्या आईचे नाव अदिती होय. गायीची आई सुरभी होय. दैत्यांची आई दिती होय. कद्र, विनता आणि तनू या सृष्टिकार्य सांभाळणाऱ्या होय. चंद्राची पत्नी रोहिणी, सूर्याची पत्नी संध्या, मनुची पत्नी शतरूपा, इंद्राची शची, बृहस्पतीची तारा, वसिष्ठाची अरुंधती, गौतमाची अहिल्या, अत्रीची अनुसया, दक्षाच्या बायका देवहूती, प्रसूती आणि कदर्मा. पितरांची मानस कन्या मेनका होय. ती अंबिकेची मुलगी होय. लोपमुद्रा कुबेर पत्नी कुंती, वरुण पत्नी वरुणाचिनी आणि बलीची पत्नी विंध्यवाहिनी होय. यांच्याशिवाय कांता, दमयंती, यशोदा, देवकी, गांधारी, द्रौपदी, शैव्य, सत्यवती, वृषभानुपत्नी, लक्ष्मणा, रुक्मिणी, लक्ष्मी, सीता इत्यादी प्रकृतीचे अनेक अंश भारतवर्षात होऊन गेलेले आहेत. याच्याशिवाय सर्व ग्रामदेवता प्रकृतीचेच अंश असतात, म्हणून स्त्रीचा अपमान म्हणजे साक्षात प्रकृतीचाच अपमान होय. तिचे पूजन म्हणजेच प्रकृतीचे पूजन होय. दुर्गेचे सर्वप्रथम पूजन राजा सुरथाने केले होते. त्यानंतर रावणवध करण्याची अभिलाषा करणाऱ्या श्रीरामाने तिचे पूजन केले. यानंतर जगात देवीचे पूजन सर्व लोक करू लागले. सावित्रीची प्रथम पूजा राजा अश्वपतीने केली होती. सरस्वतीचे पूजन ब्रह्मदेवाने केले होते. गोलोकाच्या रासमंडलात राधेचे सर्वप्रथम पूजन झाले होते. अशा प्रकारे भगवतीचे जे जे अंश आविर्भूत होत गेले, त्यांची त्यांची पूजा या भारतवर्षात होत आली आहे आणि होते आहे. श्रीदेवी पर्णमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु. ओम नमः शिवाय.